नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, बऱ्याचदा आपण सँडविच खात असतो आणि त्यामध्ये बऱ्याचदा आपण मेयोनीज वापरतो. पण हे मेयोनीज जे असतं त्यामध्ये 90% पूर्णपणे तेल असतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. म्हणूनच आज मी अशी मेयोनीजची रेसिपी आणली आहे जी तेलाचा वापर न करता बनवलेली आहे. तसेच हे जे मेयोनीज आहे ते लहान मुलांना तुम्ही हमखास देऊ शकता. खूप हेल्दी आहे. जर तुम्ही डाएट प्लॅन करत असाल तर तेव्हा सुद्धा सॅलडमध्ये तुम्ही मिक्स करून हे सॅलड तुम्ही खाऊ शकता. चला तर मग हे मेयोनीज कसं बनवायचं ते पाहूयात. मित्रांनो, हे मेयोनीज बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये मी सर्वात आधी थोडंसं पनीर घालतो. हे 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आता यामध्ये मी छोट्या 3 लसणाच्या पाकळ्या घालत आहे. तसंच इथे माझ्याजवळ फ्रेश चीज आहे ते घालतोय. 4 ते 5 काळी मिरी आणि थोडीशी साखर घालूयात आणि चिमूटभर मीठ आणि इथे थोडंसं पाणी घालत आहे 1 चमचा. या जागी तुम्ही 1 चमचा व्हिनेगर घातलं तरी चालेल. आता आपण झाकण लावूयात आणि याची पेस्ट बनवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आता मिक्सरला मी हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे. आता मी इथे 10 ते 15 मिनिट काजू पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते. आता हे पाणी वेगळं करूयात आणि हे काजू या मिश्रणामध्ये घालूयात आणि थोडंसं पाणी आणखीन घालूयात आणि आता झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊयात. हे पहा मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता एकदम क्रीमी असं आपलं मेयोनीज तयार आहे. तेलाचा एकही थेंब न वापरता किंवा अंड न वापरता आपण हे मेयोनीज तयार केलेलं आहे. खूप हेल्दी मेयोनीज आहे हे. तुम्ही बर्गर, सँडविच किंवा नाश्त्यासाठी कोणताही पदार्थ जेव्हा बनवता आणि जिथे तुम्हाला मेयोनीज वापरायचं असतं त्यावेळी हे हेल्दी मेयोनीज तुम्ही घालून तयार करा. तुमचा ब्रेकफास्ट सुद्धा हेल्दी होईल तसेच पदार्थाची चव सुद्धा कैक पटीने वाढेल. मित्रांनो, ही मेयोनीजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.